कमी करला अहो बकरे कमी करू नका, बकरे चांगले आहे. अंदाज भाऊ धर, आपला शब्द मानला धर धर. 10 रुपये वर नाही भेटणार. 10 रुपये वर नाही भेटणार. पाहुणी करा नाही. 1 रुपया 1 वर नाही भेटणार. झालं मित्रांनो, झालं 22,000 झालं. एवढा विषय डोक्यात नव्हता. मोजून घ्या, जेवढं बजेट होईल तेवढं जर कमी पैसे कमी पडत त्यातले कमी करू. हे बघा मित्रांनो 22 झाले. पूर्ण 11च्या 11 गाभण काढला दादानी. भैया गाव कुठलं? सिंदखेड राजा. सिंदखेड राजा. सिंदखेड राजापासून 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. काय नाव तुमचं? विष्णू विष्णू बालगा. ठीक आहे. दे जाऊ द्या ते. तू काबर करता मला एवढा चिंक्या सापडतो तू काल मारतो तुम्हाला 500 कॅमेरा घ्या आता. मग टक त्यांच्या माग पाहिलं का? सर नाही द्या बकरीचं दूध रात दोन मग मला सांगतो हा बस या देत नाही मग 50,000 जोडा खाट्या खाट्या देत नाही 50,000 जोडा. एका 2 बकऱ्या काय जवळ मला ते सोडून द्या, दुसरा आणा झाला. कुठे देतोय मी दिला खाट्या कोणत्या बकऱ्या हलक्या जा काढ बरं हलक्या कोणत्या सोड बरं बकरी. घ्या ना आता काका आपलं भाऊ बस थोडी चरल बकरी हलकी बकरी का सांग, कोणती बकरी हलकी? बकऱ्या कोणत्या हलक्या 500 कॅमेरा घ्या ना आता. दादा भाऊ काय तुम्ही दोन्ही जमाने राहत कधी काय मी बोलत तुम्हाला सौदा मा या पक्क्या 19 दिन सौदा काढा. 19 काढा. मी त्या बाबांचा सौदा अजून बोललेलं नाही. सचिन बोल बोलता नाही मी 19 काढा. जाऊ द्या. बा 19. चला जाऊ द्या. बच्चे पाजा पाहिजे तुम्ही बच्चे पाजून घ्या बकरीला मित्रांनो दादा नेहमी येत असतात. सुडवा बकऱ्या आता लक्षात नाही काढून घ्या तुम्ही. 19 दिले. अण्णा होती बघ झालं तर सागर काय म्हणतो दुधाच्या बकऱ्या एवढं तुम्ही निवडून घ्यायच्या बुवा. बरोबर आहे? बकरी ना तू काय सोडतो त्याला बांधिल्या त्याला डाक कर त्या बकरीचं. बरं बांधून घ्या ना. काय आलं बे? लगेच बच्चे पाजून लगेच तिथे हे बघा लगेच गाडी कर. बाबा गावाचं नाव सांगा. दादा होता घरी जरी बोडक तालुका खुलताबाद. जो दाम घेतला तो सांगा. 19 नाही. नेहमी यांच्यापासून घेता तुम्ही. आता किती घेतल्या? 13 बकऱ्या घेतल्या. बरं मित्रांनो 13 बकऱ्या घेतल्या. 19 प्रमाणे बकऱ्या घेतल्या 13. फक्त दुधाच्या बरं बिना पिल्लाच्या. जर त्याच्यावरती 2-2 तरी पिल्ल धरलं 4,000चे पिल्ले. 19 आणि 4 23,000ला शिडी जाते मित्रांनो. जरी मित्रांनो बघा पूर्ण पट्टी आहे. बरं विजू दिल्या हो पाट्या दिल्या पाठ दिलेल्या आहेत. 26 पाट्या दिल्या आहेत. बरं त्यांचं म्हणजे फोनवरच बोलणं झालं होतं परवा दिवशी हां पण त्यांना व्हिडिओ कॉल मध्ये बी दाखवले व्हिडिओ बी पाठवले. बरं कुठून आले भाऊ इगतपुरी. इगतपूरवरून आले ते बरं मित्रांनो इगतपुरी दादा आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू किती पाटी घेतल्या टोटल आता या? 26 पाटी 26. भाऊ काय दामान घेतल्या? 15,000. मित्रांनो 15,000 प्रमाणे पाटी घेतलेल्या आहेत. हे बघा टोटल 26 पाटी आहेत. अजून उतरल्या नाहीत बरं का दादा त्या हो चालू गाडी उतरली लागतील. समोर उतरली इकडं. बरोबर. हे बघा सगळ्या पहिल्या वेतामध्ये फडकर आहे. तशात काही दोन दोन जळलेले आहेत हां आणि 3 गाभणे आहेत. 3 गाब ना. गाभणा पाडा गाभा त्यांना आहे, गाभणा पाडा. हे बघा गाबन आहे. बघा कसं बघ. हे बघा गड्डे लागले. आणि हे बघा कवड्या खाणं बघा पाडींचे. आकाश भाऊ हो जे कस्टमर म्हणतात ना दोन दात हिला म्हणतात 2 दात. 2 वर्षाची झाली 2.5 वर्ष झाली हिला 2 दात म्हणले जातात. बरोबर. आणि शेळी कसं आहे आता या पहिल्या जाप्या आता लागतील. हो तर तेव्हा लागतील या. 4 आता मध्ये आकाशी जनतील नंतर लागतील या 4 मध्ये जनतील त्या तेव्हा. आकाशी नंतर बरोबर तेव्हा मग ते पहिल्या जाप्याला दुसऱ्या जाप्याला 4 दात होती. बरोबर. तिसऱ्या जाप्याला 6 दात. हे बघा पूर्ण उच्च पूर्ण माप आहे. मित्रांनो शेळींच्या मापातल्या पाटी आहेत. ते बी कान कापलेले नाहीत फक्त तेवढी एक पाठचे कान कापलेले आहेत. हे बघा हिचे कान बाकी बघा. सर्वांचे कान बघा तुम्ही. हे बघा कान बघा. शिंगडी बघा. हे बघा मोकळा सोडा सोडा. उभे राहा. आतूला असं वाटतं. एक कट व्हा ना. 100 होतो.
हे बघा पाठी मित्रांनो, या बघा पाठींची क्वालिटी बघा. बघा पाठी बघा. आम्ही पाटा आणत नाही. हा 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 बरोबर. पाटा आणत नाही. उगाच त्यांचा फोन होता म्हणून पाटा आणलेला आहे आम्ही. त्यांना पाटींचा फोन होता त्यांचा. म्हणून आणलेला आहे पाटीने. आम्ही आणत नाही. मित्रांनो यांचा सौदा म्हणजे ऑनलाईन झाल्यासारखा होता. फक्त समोर काय काय नाही भाऊला पेमेंट घेऊन पाठवलं दादांनी. बोकड्या पण ऑनलाईन दिला आपण. बोकडा पण दिला. हा हो. बरोबर. ते बोकड्या पण मागत होते. हो पण तो दुसरा दिला तुम्ही. दिल्या गेलाय तो. हा मग दिले हे बघा पाठी. मित्रांनो आपण या 10 शेळ्या दिल्या आहे. 9 शेळ्या गाबणी तोलावरच्या, 1 दुधाची. नमस्कार दादा. कुठले आपण? आस्था गाव. तालुका राहता. जिल्हा अहिल्यानगर. किती शेळ्या घेतल्या तुम्ही? काय भावानी? 20,000. शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला? क्वालिटी आहे का नाही दादा? त्यांना या 10 शेळ्या दिल्या. हे बघा शेळींची क्वालिटी पूर्ण तोलावरच्या आतून पूर्ण मांडीवरच्या शेळ्या दिल्या त्यांना. हे बघा. हे बघा वस्तू म्हणजे वस्तू. 9 शेळ्या गाबणे आणि 1 शेळी दुधाची. हे बघा ही वल्ली त्याने दुधाची शेळी दिली. हे बघा तुम्ही शेळींची क्वालिटी बघू शकता मित्रांनो. टाका गाडीमध्ये. नाही तसं नाही. म्हणजे काय होतं, काल गाडीमध्ये भरून गाडी इकडून करून दिली त्यांना. झाला असं आता कसं जाऊ द्या. ठरवतो ना आपण 2 ठिकाणी उतरावच्या. मग काही वाटत नाही माणसाला बोलेल राहतो. जास्त लांब नाही तिथं. हा. माऊली सौदा कसा वाटला तुम्हाला? सौदा 1 नंबर. 2 शब्दात देवावर झाला का नाही? का झिकझिक झाली सौदामध्ये? काही नाही, गाडी पण घेऊन घेऊ आपण. मित्रांनो आपण या 7 शेळ्या दिल्या आहेत. पूर्ण गाभण दिल्या होत्या. ही एक आता जनलेली आहे आणि एक हिला 2 बच्चे. 2 बच्चेवाल्या आणि 5 शेळ्या गाभणे. पूर्ण तोलावरच्या शेळ्या. शेळ्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही. नमस्कार भाऊ. कुठले आपण? सोलापूर. किती शेळ्या घेतल्या? 7 शेळ्या. काय भावानी? कशा? 25,000. शेळींची क्वालिटी कशी वाटली? मित्रांनो 25,000 शेळ्या दिल्या. त्यांनी तिकडूनच गाडी करून आणलेली आणि दर हप्त्याला येतात. ते दर हप्त्याला शेळ्या घेऊन जातात. मागच्या 8 दिवसाला 15 शेळ्या घेऊन गेले ते आपल्याकडून. आणि आता त्यांनी 7 टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या काढतात मित्रांनो ते. हे बघा शेळींची क्वालिटी आवडली भाऊ? माल कसा आहे? नवाट माल पूर्ण. हे बघा शेंगडी पगडी पूर्ण बघू शकता तुम्ही. ही गाडी करून आणली त्यांनी तिकडूनच. पण दर हप्त्याला कंटिन्यू येणार आहे ते. ज्यांना कोणाला शेळ्या घ्यायच्या असतील सोलापूर जिल्ह्यामध्ये आजूबाजू जे असतात 1-2 शेळ्या घेणार ते भाऊन त्यांना संपर्क करू शकता. 033-292. भाऊंनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. भाऊंशी संपर्क साधला. मित्रांनो भाऊने अगोदर 11 काढल्या होत्या. पण मग भाऊचं थोडा पैशांचा बजेट मागे पुढे झाला. त्याच्यामुळे 2 कमी केले आणि 9 घेतलेले आहेत. हे बघा बकरी कशी दिसते बघा आता.
चरले थोडी पाणी पिली बकरीची पोझिशन बघा आता. जेव्हा बकरी उतरते ना उपाशी काही लक्षात बसत नाही बघा. तसं अंगावर नाही घ्यायची भाऊ फक्त आहे ना. तू संदीप भाऊ तू पुढे घे ते बोल मागचे दोघी पाय धर भाऊ तू. मागचे दोघी पाय धर असं घ्यायचे फक्त एकदम आरामात. 4 झाले हा. 5 6 5 आणि 6 या 3 घेऊन या तिकडनं. या बघा 22,000 दिले आहे बकऱ्या बघा. 22,000 रुपये प्रमाणे. घ्या. आणि ही एक घेऊन चालले रांजणगाववाले सचिन भाऊ रांजणगाव. त्यांना 9 दिल्या ना. सचिन भाऊची रांजणगावची. रस्त्यावरती पुढे गाव आहे 5 किलोमीटरला. तिथं टाकून घेतील ते तिथपर्यंत घेऊन चालले. केवढा घेत दादू ही? 25,000ला. घ्या पुढं. परत दुसरी चालली रांजणगावला. समाधान बोनी घेतली ती. एक सचिन बोनी घेतली ती समाधान बोनी घेतली. 9 ने 2 11 या गाडी चालल्या. जाऊ द्या. मित्रांनो 11 या आणि त्या जडे बोरका बाबाच्या दुधाच्या 13 24 झाल्या. 24 बकऱ्या झाल्या गाडीत. 24 बकऱ्या 26 पाठा आणि 20 पिल्ले. पिल्ले पण दिले गेले बरं ऑनलाईन. जिथं बोकड चाललाय का तो त्यांना ऑनलाईन पिल्ले दिले गेले. मित्रांनो बघा बाबांनी पहिले 13 केलं त्यानंतर एक कमी केली 12 केल्या बरोबर बजेटनुसार. हे बघा 12 शेळ्या दुधाच्या घेतल्या बाबांनी. आता गाडी इथून लावून दिलेली बाबांना. नेहमी सुनील बाबा यांची नेहमीचं कस्टमर आहे. आणि गाडीची दादा बाबा पण आहे नेहमीची. यांची गाडी असते नेहमी. दरवर्षी 50. आता बोनी झाली. आता बोनी झाली हा त्यांच्या हातची. हे बघा मित्रांनो दुधाची शेळ्या घेतात. हे बघा खाली काशी बघा. काशी बघू थोडं इकून. हे बघा काशी बघा मित्रांनो. हे बघा बाबांसमोर बच्चे पाजले. बाबा तुमच्यासमोर बच्चे पाजले ना. हे बघा 14 झाला मग बच्चे पाजले. थोडा डिले केला बघा. बच्चे पाजल्यानंतर पोझिशन बघा. हे बघा ही चालू झालेली आहे. हिला अजून दुधावर यायला 4-5 दिवस लागेल चांगला अजून हिला. हां बघा गाण चालू आहे तिला. हे बघा या ताज्या झालेल्या शेळ्या आहेत बस. हे बघा आता यांना दूध पाजले. हे बघा बरं बरं मोबाईल चालेल का. हे बघा आता तो चरल्या पाणी पिल्या तो आठ कुठंतरी नजरेत बसताय. टाका गाडीत. बघा क्वालिटी. किती भाडं घेतलं बाबा? आपलं कायमचं भाडं आहे 2500 रुपये. किती किलोमीटर? 60 किलोमीटर. 60 किलोमीटरला 2500. चालतं ठीक आहे. टाका संदीप भाऊ घ्या बडक्यात. टाका पटापट. इकडच्या फळ्या काढून घेतात असं थोडशा काय 10-12 बघा. अरे दिसा तुम्ही बाबाला बेटा की बघा सुट राहिल्या. लांब चालल्या गेले ते. 12 शेळ्या आहे मित्रांनो. 12 आणि त्या गाडीत गेल्या किती 11 का. 12 आणि 11 24 आणि एक बोकड 25. बच्चे दिले 20. पाटी दिल्या 26. अजून मित्रांनो संध्याकाळपर्यंत ग्राहक येतच राहील. फोन चालू आहेत ग्राहकांचे. टाका गाडीत. ही घ्या. हा ही घ्या. हा संदीप ही घ्या. रोडाला जा तुम्ही. ती रोडाला आहे. हा ती आहे ती रोडाकडची घेऊन ये.
टाका टाका मित्रांनो, आता बघा याच गाडीमध्ये हा एक बोकड आहे आणि ते पिल्ले आहेत. म्हणजे एका गाडीमध्ये 2 कडचे लोड चालू आहेत. आता बोकड चालला आहे गंगापूरला. हे बघा आता वरती बच्चे राहतील, 20 बच्चे ऑनलाईन दिले ते 5,000 प्रमाणे दिले बच्चे ते. मित्रांनो पूर्ण सौदा ऑनलाईन झाला. ज्यांना बोकड दिलाय का त्यांनीच घेतले बच्चे, एकदम भरोशावर घेतले, विजूबाच्या भरोशावर 5,000 प्रमाणे बच्चे घेतले ते. हे बघा हे बघा हे बघा बच्चे झाला. मित्रांनो स्पेशल बकऱ्यांवरती गाडी बघा एकदम सिस्टमॅटिक बनवलेली आहे. वरती जरी बकरी उभी केली तरी तिला जो वरचा टप आहे तो टप लागणार नाही. अशी उंच गाडी आहे, टेन्शन नाही गाडीला. तुम्ही गाडी तिकडून नाही आणली तर मला इथं गाडी लावून देऊ. हे बघा धरेल तर ते 2 राहिले का? झाले 20 मित्रांनो. 18 टाकले, 2 राहिले 20. टाकले गेले 20 बच्चे त्यांचे. विजूभाऊ नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसापासून तुम्ही नव्हते, तुम्ही आले ना. गाडी आजच म्हणजे अर्धी गाडी विक्री झाली लगेच. अर्धे विकले गेले. अजून आपला अर्धा दिवस पण झाला नाही अजून, आणि तरी अर्धी गाडी विकली गेली. माझ्या आता या गाडी झाल्या 65 आणि पहिले 20 पडलेले आहेत. बरं त्या झाल्या 85 शिया. 85 हा. हो. आणि पाटी वेगळ्या 25 पाट. पाटी 26 पाटी 20 पिल्ले चारा खाणारे. बरोबर बरोबर. एक बोकड्या. एक बोकड्या. तर आज किती दिल्या आपण? आज मी एकाला दिल्या 12, बरोबर. एकाला दिल्या 9, 9, एकाला दिल्या 2. 2 हा. एक बोकड्या. रांजणगावचे 2. हो राजनगावला 2 बरोबर. बोकड्या. एक बोकड्या बरोबर. एकाला पाटी दिल्या मी ऑनलाईन त्या हा मुंबई आल्याला. बरोबर. इगतपुरीला होतो. इगतपुरी आल्याला बरोबर. त्याला दिल्या 26 पाटी. 26 पाटी बरोबर. आमदाराला पर्शन बॉम्ब साहेब आहेत का गंगापूरचे, हा त्या आमदार साहेबांना दिल्या हा पिल्ल. पिल्ले दिले आणि एक तो बोकड त्यांना दिला. एक बोकड दिला त्यांना. बरोबर. म्हणजे टोटल आज नाही आपला 50चा आकडा लहान मोठा सगळा हो फुटलेला आहे. हो 50 50च्या म्हणजे पिल्लस म्हणजे या गाडीत आहे ना हा 90 जनावर आणले होते मी. बरोबर. 26 पाटी द्या आणि 25 बकऱ्या. हा आणि 25 आपण या दिल्या म्हणजे 24-25 ह्या बकऱ्या दिल्या. पिल्लांचा विषय सोडून द्या. पिल्लांचा विषय सोडून. पाटी आणल्या त्या आता बघा पाटी केवढ्या त्या. हा ना हा ना. पाहिल्या असेल पाटी. बरोबर पाहिल्या पाटी. म्हणजे एका गाडीमध्ये 90 आणल्या होत्या. 90 आणल्या होत्या. 90 तर मोठ्या मित्रांनो गाभण शेळ्या होत्या माझ्याकडे 50 हा आणि दुधाच्या होत्या 15. बरं. तर मित्रांनो आता तुमचं 11 11:30 होत आहे, तोपर्यंत एवढा विक्रा आहे. अजून कस्टमर येत आहे. कस्टमर येत आहेत. बरोबर. तर मला पण आता जायचं आहे घरी. तर त्याच्यामुळे जेवढा काही माल आहे तुम्हाला दाखवून देतो. आणि जर काही समजा काही सौदे झालेच तर ते देखील तुम्हाला व्हिडिओ विजू आपल्याला ते व्हिडिओ पाठवून देतील. त्या अगोदर जी क्वालिटी तुम्हाला दाखवतो. आता बघा थोडं ऊन आहे म्हणून आपण सावलीमध्ये दावण बांधलेली. आणि याच्या व्यतिरिक्त अजून माल आहे आपल्यापाशी, भरपूर माल आहे, तुम्हाला निवडता येईल या हिशोबाने. माल भरपूर आहे. तर विजू आता किती माल आहे आपल्यापाशी? माझ्याकडे आता आलेला आहे 65. 65 आहे का? हो बरोबर. मोठ्या शेळ्या. मोठ्या शेड्या. त्याच्यात फक्त 65 मधून फक्त आहे ना 5 5 शेळ्या
दुधाचे आहेत. बरं बाकी 60 शेळ्या पूर्ण गाभणे आहेत. 60 शेळ्या गाबण्यात. गाभणे आहेत. बरं बरं मित्रांनो म्हणजे शिंगडी माझ्या मागच्या हप्त्याची जी गाडी आली त्याच्यातल्या 20-22 उरल्या होत्या न्या गाडी मधल्या 65. हां एवढा माल माझ्याकडे 85चा माल पडलेला होता टॉप. 85. बरं बरं बरं. तर मित्रांनो या पाठी आहे संध्याकाळी भरणार दादा. आता उन्हाचं म्हणे आम्ही उन्हात नाही घेऊन जाणार. संध्याकाळी संध्याकाळी गाडी लावली हां आपण. थंडावा असेल तेव्हा भरून थंडावाच्या आम्ही रात्रीचे निघून जाऊ. तर पाठी अजून इथंच आहेत. बाकी माल भरून गेला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलाच मी. पिल्ले गेले, शेळ्या गेल्या, बरोबर. जे बुलढाणाचे होते जे दादा आता तुमचे ते आले ते कस्टमर नऊ बकरे येतात ते ना शिंदखेड राहताचे होते. 3 खेड्या राजाचे. बरोबर त्यांनी पूर्ण गाभण्या 9च्या 9 गाभण्या घेतल्या. बरोबर त्यांना सांगले मी दादा बकऱ्या चरू द्या, गाभण बकऱ्या आहेत. बरोबर या दिवसात गाभण बकरीला तकलीफ होती. बरोबर का बरं आता ठीक आहे, आता 15 दिवस महिनाभर काही अडचण नाही. बरोबर. पण इथून पुढे जे ऊन कडक असलं मे महिन्याचं मे महिन्यात आणि एप्रिल महिन्यात घ्यायच्या टायमाला कोणते बी कस्टमर असलो हा. फक्त घेताना फक्त 2 दिवसात 4 दिवसात 8 दिवसात जणणाऱ्याच गाभण घ्यायच्या. बरोबर तुम्ही म्हणजे नाही महिन्याची कच्ची नाही 2 महिन्याची कच्ची हा. ही काहीच उपयोगाची नाही तुमची गाभण बकरी घेऊन. बरोबर का बरं तर तिथून कमी आम्हाला 1000-1100 किलोमीटर येतो. बरोबर 2 दिवस आम्ही पाणी पाजत नाही. हो मग ती पोटात आग राहते गाभण बकरीला. बरोबर मग ती तिथून गेल्यानंतर कस्टमर कडे हा. जाऊन गाप सुद्धा फेकू शकते. बरोबर तिथे जणली बी ती 8 दिवसात 15 दिवसात हां ते पिल्ले जगणार नाही. बरोबर ते का बरं तर पोटातच पिल्ले गरम होऊन जातात. बरोबर बरोबर. आता साधा आम्ही गाडी भरली तरी आम्ही एक माणसं 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला बाटल्या घ्यावं लागतं आम्हाला पाण्याच्या बिस्लरीच्या. बरोबर आपल्याला उन्हात तेव्हा तर हे जनावर आहे गाभण जनावर. हे जनावरे आपण तर कॅबिन मध्ये असतो अजून. आणि माझं कसं आहे दादा कोणी का होईना कस्टमर बाहेरचा असो तुम्हाला घ्यायच्या असल्या गाभण बकऱ्या हां आता सध्या एवढं 15 दिवस तुम्हाला घ्यायच्या काहीच अडचण नाही. काय अडचण नाही. इथून पुढे गाभण बकरीला तुम्हाला तकलीफ राहणार आहे. तकलीफ राहणार. मग घेताना कधी घ्यायच्या तर तुम्हाला मग लागलेल्या हां 8 दिवसाच्या महिन्याच्या 15 चालू दिवसाच्या लागलेल्या. लागलेल्या घेऊन जायच्या. चालू लागलेलं. हो बरोबर बरोबर म्हणजे चालू बोकड्या सोडलेल्या बाईला हा. काहीच अडचण येत नाही. बरोबर. आणि खाट्या बी जर घेतला तर बेस्ट आहे. खाट्यांचं दाम कमी, खाट्यांचं दाम कमीच राहील. खाट्याच म्हणलं बरोबर. आणि जनलेल्यांना काही अडचणी ज्या जनल्या जणलेल्याला काही अडचण नाही. त्यांना काही अडचण नाही. मित्रांनो हक्काची फक्त पिल्ले भेटते. एवढं या दिवसात जणलेल्या बकरींचा एक विषय असतो. हां तिकडे कधी 2 पिल्ले दिले हां शेळीनी तर आपल्याला येते. आपल्याला एकच देणार ते. बरोबर बरोबर. मग त्यामुळे कस्टमर काय म्हणतात बघ गाभण पाहिजे आपल्याला. गावन पाहिजे. हां हां आणि ते गाभण बी आणि पिल्ल्याचा विषय असा आता बघा ईट जणल्या कशी हे जनले बरोबर. कशामुळे जमली गरमट असल्यामुळे ती जणली. गाडीत जण आली जणून हो. गेली. हे बघा मित्रांनो अजून 8 दिवस घेतले असते पण ते जणून गेले लगेच. आणि विषय तो एक तुम्हाला काही कस्टमर का म्हणता आम्हाला जणलेल्या पाहिजे पिल्लेवाल्या. पण पिल्लेवाल्या तुम्ही इथून पिल्लेवाल्या बी घेऊन जाशील कोणतीचं पिल्ल कोणत्याला ते आम्हाला माहिती राहणार नाही. बरोबर तुम्हाला कोणती पिल्ल देऊन देऊ हम्म मग ते दुधामध्ये कमी जास्त होऊन जातं ते. बरोबर बरोबर. तर आता आपल्यापाशी एवढ्या गाबणीत. हा हे बघा मित्रांनो नाही एवढ्या नाही आता एवढी दावण होती म्हणून एवढी दावाने बरोबर. हे बघा इकडे शेळ्यात अजून इकडे बघा शेड्यात बघा. आता फार तिकडे नजर मारा तुम्ही. हे बघा तिकडे शेवटपर्यंत शेड्यात चढताय बघा. हे बघा इकडे शेड्या चढताय म्हणजे तुम्हाला निवडण्यासाठी खूप असा चान्स आहे. दर आठवड्याला विजूभाऊकडे 2 गाड्या असतात तर तुम्हाला थोडा चान्स असतो निवडण्यासाठी. शिंगडी बघा तुम्ही शिंगडी बी कवडी आहे काही टेन्शन नाही. हे पुऱ्या जेवणीच्या पाट्या आहेत. बरोबर. तिसरं बरोबर बरोबर. हे बघा पूर्ण जेवणीचे आहेत. विजूभाऊ 3 8 आठवड्या दिवसात 15 दिवसात पूर्ण खाली होणारे शेळ्या आहेत माझ्याकडे. बरोबर. तुम्ही 3 आठवड्यापासून तिकडे गुजरातमध्ये होते. हो काय परिस्थिती काय गुजरातची परिस्थिती म्हणजे आता आहे भेटतो माल पण मग ते कसं आहे, आपल्याला जशी गाभण पाहिजे तशी भेटत नाही. नाही का हो जी क्वालिटी पाहिजे. भेटली बी तर मग ते काय खांडात एखादी 2 राहिली तर राहिली. बरोबर बरोबर. हो चालतं ठीक आहे. आता मला शेड्या दाखवा. हे बघा मित्रांनो शेड्या बघा हां मांडीवरच्या बरं या. हे 8 दिवसात खाली होणार आहे. बरोबर. हे बघा गड्डा बघा. बघा या शेळ्या. हे बघा मित्रांनो गाभण शेळी ओळखताना बघा अशी कास. त्याच्यानंतर तुम्हाला मायांग दाखवतो. हे बघा बघा मायांग हे जे आहे ना फुललेलं असतं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला पूर्ण गाभण शेळीच्या तशा दिसेल बघा. 65 शेळी आज पण आहे गाभण आपल्यापाशी. हो 60 60 शेळी. हा 60 बरोबर. म्हणजे मागच्या गाडीचा आपला 20-21चा माल होता उरलेला. बरोबर. मागच्या गाडीत 81 चा माल आणला होता मी. 81 होता आणि यावेळेस 90 होते. यावर्षी पहिला आता मी फक्त पाट्या टाकून 90 होत्या. बरोबर. शेळ्या मोठ्या 65. मागच्या वेळेस मोठ्या शेळ्या 81 होता. 85 बरोबर. हे बघा मित्रांनो जवानीचा एकदम बघा तुम्ही.
त्यांचं पायाची गरज नाही का नाही असा विषय तर पोटाला लागायला पाहिजे त्यांचं. बरोबर आलेली जवळ आलेली ही पण बघा इकडची दोघी सारख्या बहिणी हे बघा जवळ आलेली सोडा हे बघा माप बघा मित्रांनो. आता आम्ही थोडं सावलीमध्ये आहेत, ऊन असं खूप ऊन पडतं आहे त्याच्यामुळे आम्ही बघा गाबणी शेडी नाही तर हे केलेलं आहे. तर बाकी गेल्या सरायला तिकडं त्यांना पण आपण इथं बसवलं होतं पण त्या गेल्या सरायला इकडं पण सावली त्यांच्यासाठी. हे बघा चमक बघा शेडीवरती. जेव्हा सकाळी उतरली ना गाडी तेव्हा बिलकुल लक्षात येत नव्हत्या. थोड्या चरल्या फक्त मोजून 1 तास मित्रांनो शेड्या चरल्या आहेत. सकाळी 8:30 वाजता गाडी उतरली होती. आता तुमची 11 साडे11 होत आहे बघा. तरी ऊन एवढं तापायला लागलेलं आहे हे बघा. आणि तुम्हाला पण मित्रांनो एक सांगणार, तुम्ही जेव्हा शेळ्या सकाळी घेतात तर तुम्ही बरेच जण दुपारी गाड्या भरून निघून जातात. तर तुम्ही पण ते गोष्टी टाळा. थोडं शेळ्या बसू द्या, चरू द्या किंवा मग संध्याकाळी शेळ्या भरा. अहो आता हे उंडाच्या दिवसाचं तरुणच भरायचं कधी. आणि थोडं संध्याकाळी भरलं थंड आता आम्ही 1000 किलोमीटर येतात, 1200 किलोमीटर बरोबर. इथून कस्टमर घेऊन जातात. या बघा तुम्ही पाहू शकता बघा हे बघा. बघा हे बघा शिडी मोठ्या मापाची शिडी एकदम बरोबर. जास्ती मोठं माप म्हणलं तर 4 जापताची जास्त येते. मोठ्या मापात असतं आणि जे माप आहे का तिसऱ्या जापताची पाठ. बरोबर. हे बघा हे बघा शिंगडी पगडीवर जायचं त्याच्या. बरोबर. तसं पाहायला गेलं काटवाडी शेंगडीची शिंगडी मोठीच असते. हो हे बघा हे पाटाची. हे बघा पाटाची तड बघा तिचे. फक्त पहिल्या हातामध्ये बरं मित्रांनो. हो पहिल्याच वेळेस त्याची हे साडी. बघा जाता बघा त्याची व्यवस्थित 6 हात 4 हात लेट लावली तिला 6 हात 7 हात करते. बरोबर लेट लावली मित्रांनो. हो काही जण खूप लेट लावतात. ती शिंगडी बघा हे बघा चेहरा सांगतो की शेळीची. आता बघा ही दुसऱ्या तिसऱ्यामध्ये ही हे बघा तिसऱ्या जिरी. हो ना. मित्रांनो विजू भोकडे काय टेन्शन नाही आहे. 2 शब्दात सौदा होतो. मन मोकळा स्वभाव आहे. जे राहिलं ते सांगून देतात विजू भाऊ. जे बी आता गोट फार्मवाल्यांनी घ्यायचं असलं हां त्यांनी आता सध्या गाभण बकरी घ्यायची नाही. नाही का. हा शेतकरी ठीक आहे 1-2 घेऊ शकतात. हां पण आता गोट फार्मवाल्यांचं काम नाही हो हो गाभण बकरी घ्यायचं. बरोबर. का बरं तर ऊन दुनियाभर त्यांच्या शेड मध्ये असतात. हो हो तिथे गरमटपणा असतो. बरोबर बरोबर. मग त्यांना गोट फार्मवाल्यांना एकच चालायचे फक्त घ्यायच्या खाट्याच्या. खाट्या घ्यायच्या. मग 20 असो 30 असो ते सेक्शन होऊन जायचे. खाट्या घेऊन घ्या मस्त. दुसरा ब्रेडर सोडा लागला तर बोकड खाट्या घ्या तुम्ही. एखादी आपला यो नाही भेटला तर एखादी गावरानी बोकड म्हणा किंवा बिट्टलचा घ्या. बिट्टल बोकड घ्या ते बी चालतो. आणि खाट्या कमी किमतीत भेटतात मग. कमी किमतीत 1500 हजाराला ते भेटते काठी. बरोबर. आज तुम्हाला 20 आणि 22 हजारला ही भेटू राहिली. हम्म मग ते समोर तुम्ही बरोबर. हे बघा तोडावरची बघा. गोट फार्मवाल्यांचं कसं पावसाळ्यात चालून जातं. हम्म पण आता या दिवसात ऊन आहे तर ते गोट फार्मवाल्यांचं काम नाही. शेड गरम होते. हो शेड गरम होतं. मग तिला टाइम पाणी पाहिजे. बरोबर याला उंडात दिवसातून 3 वेळ 4 वेळ तरी पाणी पाहिजे या बरोबर जातीला. बरोबर. आणि तिचं खाणं कमी पण पाणी जास्त पितात. पाणी जास्त पितात. हे बघा चेहरा पट्टी शिंगडी हे बघा. हे पाड बघा कशी देख नाही पाड एकदम. कान कसे कापले गेल कान. हे बघा जास्ती बच मध्ये मजा नाही. बरोबर. जे तेच सांगायचं कस्टमरला. हो तिसऱ्या वेताची ही लागतात दादा. तिसऱ्या हातातली हा. तिसऱ्या वेताची पहिल्या वेताची तिसऱ्या वेताची. हे बघा पहिल्या हातामध्ये बघा माप. तिसऱ्या हातामध्ये बघा लगच करते शेळी. तुम्हाला आता पूर्ण वळून दाखवतो आम्ही पूर्ण. हो हो. हे बघा हे पाठीच्या इकडे तुम्ही या पाहिलं पाटी ना, हा पाटी आपण दाखवल्या पट्टीमध्ये दाखवल्या. हो तर संध्याकाळी गाडी भरतील. हा ठीक हे बघा आहे
नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज आपल्यासोबत भरपूर दिवसानंतर विजू आहेत, कारण की ही तिसरी गाडी आहे. विजू गुजरातमध्ये होतो. विजू नमस्कार. नमस्कार. लय दिवसापासून गॅप होता, डायरेक्ट गुजरात धरलं होतं महाराष्ट्र. 24 तारखेला रात्री गेलो होतो. 24 तारखेला हो, रात्री गेलो होतो. आपल्या इथे कार्यक्रम करून रात्री बसलो होतो. बरं बरं. बसल्यानंतर मग तिकडे गावात शेळ्या बी कमी भेटत होत्या, हां, त्याच्यामुळे थोडा टाइम लागला. 3 गाड्या भरून दिल्या. तीन गाडी. तिसरी गाडी. ही तिसरी गाडी आहे. बरं बरं. मित्रांनो, ही तिसरी गाडी आहे. पहिल्या 2 गाड्या विजूने तिकडून भरून दिल्या, विजू तिकडे थांबले आणि आता ही तिसरी गाडी आहे, तेव्हा विजू घरी येत आहे. आपल्याला 2 गाडी येऊ शकता, मग त्या कटिंगच्या आणून काय उपयोग आहे? बरं बरं ते बरं. आणत नाही. आपण आणायचं तर का आपणच शेळ्या आणायच्या. आपल्या कस्टमरला कोणतं लागतं का आपल्या किंवा पिल्ल्यावाल्या बरोबर त्या बरं. आणायच्या. त्या जाण्याचं. हो. बरं, आता किती माप आहे? आता 65 शेळ्या, हां, 25 पैकर पाटी, बरं. चारा खाणारे 20 पिल्लं, हां, 15 पिल्लं लहान लहान, बरं. आणि एक बोकड. एक बोकड. बोकड दिला वाटतं. बोकड दिले गेलेले. बरं बरं. मित्रांनो, बोकड दिला गेलेला आहे, ऑनलाईन दिलेला आहे. केवढ्यात दिला तो? 51,000ला. 51,000. हो, तुमच्या समोर जेव्हा आपण बोकड व्हिडिओ कॉल करून दाखवू, समोरच्याला बोलवू. हां. ते बी ना हां. आमदाराला दिलेलं आहे, हां हां हां. गंगापूरच्या आमदाराला. बरोबर. जे मागच्या वेळेस आपल्यापासून हो, 20 शेळ्या घेतल्या त्यांनी. 20 शेळ्या घेतल्या होत्या. हो, बरोबर बरोबर. परवा त्यांचाच फोन होता, विजू भाऊ तुम्ही फक्त मला बोकड घेऊन या, तर काही नाही पाहिजे. बरोबर पैशाचा विषय नाही, फक्त चांगलं बच्चं द्या आम्हाला. बरोबर. फोन त्याला पण मारलेलेच पाहिजे तुम्हाला. फोन जेव्हा आपण व्हिडिओ काढू, ऑनलाईन जेव्हा दाखवू तुम्हाला बोकड्या भरताना हां, किंवा काहीतरी असं त्यांच्यासोबत बोलणं करून देऊ मी तुम्हाला. बरोबर. बोकडे पण भरून द्यायचं आहे होतं. हा, आपण भरून द्यायचं आहे. बरोबर. तर मित्रांनो, क्वालिटी वगैरे तुम्हाला आता गाडीत उतरवताना दाखवतो. बरेच व्हिडिओ विजू बोकांना बाय मिस्टेक डिलीट झाले ते व्हिडिओ शूट केले त्यांनी. अहो, कमीत कमी आज गाडीमध्ये किती माल येतोय? 90 माल येतोय. हां, हो, बरोबर. लहान पिल्ले सोडून, चारा खाणारे पिल्ले सोडून हां हां, 65 शेळ्या आणि 25 पाटी. बरोबर. पाटी बी अशा तशाने डायरेक्ट मोठले. हां ना. हो, बरोबर. तर मित्रांनो, चला संपूर्ण तुम्हाला पाठी पण दाखवतो, शेड्या पण दाखवतो. 5 सिस्टमधून आपली शेळी 50 आहे ना, 50 आपली. 15 चाललेली. हो. सर्व दुसऱ्या तिसऱ्या जाप्याच्या पाटी. दुसरं तिसऱ्या. हो. ठीक आहे, चला. चला, उतारा, हात लावा. काय झाले काही? ही गाभण का? ही बघा, गाभण. ही पण ताजी जनलेली मित्रांनो, काल जनलेली ही पण बघा. अजून भरायच्या आद्या. ही बघा, लाल तेलंगी गाभण. हे बघा, आहिस्ता आहिस्ता आहिस्ता. हे बघा, पॉवरफुल एकदम मोटर आहे, लाल तेलंगी. हे बघा, हे गाभण आहे काही. बघा कशी लागली. हे बघा गड्डा. हे बघा कशी लागला, एकच नंबर. गुळ भेले आता गुळ भेले. हे बघा, गोपाल हमारा कर होला पाटिया मिल गया. हे बघा. हे बघा, हमारा धोवा जाए पैसे देतो साफ मित्रांनो, शिंगडी बघा, काल 5 बकऱ्या झाल्या. काल जनल्या पाच. हे बघा, हे बघा, हे गड्डा बघा, हे चालू झालेली बघा. उल्ले जनलेली बघा, हो. घागरी. जबरदस्त पावर. हे पण बघा इकडं पाटी. शिंगडी बघा, एकदम कवडी शिंगडी. चमक. हे बघा, दुसरा त्यामध्ये, पहिला दुसऱ्यामध्ये. पाटी मागवा.
येऊ दे येऊ दे येऊ दे. हा हा. गाभण शेळी. हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी. बरोबर हे पण बघा. ही काळी रेवडी. हे बघा गाबना शेळ्या येत नाही बरोबर आम्हाला 2-2-3 घ्यावं लागतं गाडी होती. बरोबर. महिन्यापासून तिकडेच होत्या. बरोबर. ही बघा जनलेली म्हैस. हे बघा गाभणच येणार आहे. गाभण होती. जनलेली. ही बघा मित्रांनो गाडीमध्ये टोटल 90चं माप आहे. 65 शेळ्या 25 पाठी. हे बघा बिगर जागण्या बी वाटतं. बटर. हे बघा गाभण शेळी. हे बघा शिंगी बघा केवढी बघते. फक्त दुसरं होतं का. हे बघा. चमक बघ चमक बघा शेळी बघा. हे बघा मित्रांनो फक्त दुसऱ्या वेतामध्ये पाठवूया. वस्तू बघा एकदम चमक खाली गड्डा बघा. हे बघा जनलेली येते परत बुच्ची. पाय भरले पाय भरले. हे बघा ही जनलेली आहे आणि ही पण जनलेली इकडे. घे बोल घे. हे बघा बघू द्या खाली. हे बघा बच्चा पिंजरा. ही पहिल्या होतातली पाठ बघा. पहिल्या होता गाभा ना मित्रांनो. टोटल 25 पाठी. तुम्हाला पाठी पण दाखवतो. पहिला अगोदर शेड्या वगैरे बघून घ्या. येऊ द्या. हे बघा अजून बघा. गाभण आहे नाही तोलावर आहे ना. हे बघा तोलावरची. एका घरची वाटतं. एक गेली दाखवली नाही दाखवली. दोघी पण हे बघा ठीक जागा खाली गेली ना. हे बघा हे बघा पाठ बघा. हो दुसऱ्या वेतामध्ये. हे बघा वस्तू बघा मित्रांनो. गाभण हे पण गाभण आहे बघा मांडीवरची.
हे बघा तो म्हैस. पूर्ण टोटल शाळा आपण घेतलं हा का बाकी दोन बोलले बाकी डझनल्यात पलावरच्या बरोबर. तुम्ही काय करा बरोबर आहे का? आणि तुमची नजर झाला तुमच्या हाताने बांधा आम्ही बरं का पण नाही की तुम्हाला खाटी खेळ देणार नाही. ही जनता आहे का मित्रांनो? जाणून राहिली. येऊ द्या येऊ द्या. या पार्टी का सगळ्या पार्टी द्या. पार्टीला खतरनाक काही बी पार्टीची चमक. पाठी आवडलं तरच घेतो ना आपण नाका घेऊ. बरोबर तर काय उचलून आणत काय उपाय. बरोबर बरोबर. पार्टी बघा मित्रांनो मागे पार्टी तुम्हाला पार्टीची क्वालिटी दाखवतो. वस्तू हा बघा बोकड आहे मित्रांनो. दिला गेलेला आहे बोकडा. हे बघा गोल फिरवा जरा. हे बघा बच्च बघा 6,000 बच्च बघा कसं एक नंबर. हे बघा जनलेली गाडी नाही जाणार बोली गाडी नाही जाणार. दुधाची पाठ कुठली बघा पाठ बघा थोडी. ही बघा म्हैस. जवानीचा माल दाखवायचा बरोबर टोटल या का या पाटीत बघा मित्रांनो. पाटींची क्वालिटी बघा काय सुपर क्वालिटी पाटींची. पाठी पण बकरीच्या लेवलला आहे एखादं. हो ना पाटीला बकरीच्या मापात आहे ना बघा ना. सुंदर देखणापणा बघा पाटींचा मित्रांनो. एकदा घेतलं परत परताचं कामच नाही. ही बघा म्हैस कवडी अजून. हो हो काय ताकद आहे. हळू 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 हळू. हे बघा कवडी म्हैशी. फिरव अशी फिरव फिरव. टोटल 90चं माप आहे मित्रांनो. नाही येऊ द्या खाली येऊ द्या. बघा मित्रांनो खाली नजर मारा. हे बघा नजर घ्या खाली नजर. अजून पाठी इथं बाकी आहे 25 पाठी बाकी इथं. पाठी बघा बकरींच्या मापासारख्या पाठी. खाली बकऱ्या बघा. एक जनलेली गाभण आहे का जनलेली. येऊ पाठी उद्या ना. बघा मित्रांनो पाटींची क्वालिटी बघा एकदा तुम्ही. हे बघा बघा पाटी बघा पाटींची क्वालिटी बघा. क्वालिटी नाही का नंबर. हे बघा बघा मित्रांनो पाटींची क्वालिटी. हा ही बघा अजून मालन एक नंबर. परत चमकचे आहेत तिकडे वरती बच्चे आहेत. किती 20 बच्चे का रे? 20 आहेत. बर मित्रांनो आता लॉट बघा लॉट बच्चांचा लॉट
असे बच्चे लागत असतील तर लगेच संपर्क साधा. फक्त ना फक्त मित्रांनो 5,000 मध्ये तुम्हाला असे बच्चे भेटतील. 5,000 प्रमाणे बच्चे बघा. हे बघा बच्चे फक्त 5,000 प्रमाणे बच्चे बघा. बच्चांची क्वालिटी बघा. घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. तुम्हाला बच्चे दाखवते बघा. बच्चे सगळे चारा खाणारे शिंग आलेले बच्चे आहेत. 2-2 अडीच महिन्याचे बच्चे मित्रांनो. हे बघा येऊ द्या. हे बघा बच्चे बघा. बच्चे बघा. हे बघा पूर्ण विक्री मित्रांनो. पूर्ण बच्चांचं विषय बोललो बघा. 2,500 आणि 5,000 किंमत. पूर्ण जे कोणी लॉट घेतला त्याला 5,000 प्रमाणे बच्चे दे. पूर्ण लॉट घ्या 5,000 प्रमाणे. पूर्ण लॉट घ्या 5,000 प्रमाणे. फक्त हे दुधाचे वेगळे बरं. फक्त चारा खाणार बोललो बघा. चालले का बच्चे बघायचं. हे बच्चे बघा. बघा बच्चे बघा. एकदा नजर मारा. क्या बात आहे. हे बघा चला